ओम राऊत दिग्दर्शित लोकमान्य एक युगपुरुष हा चित्रपट नक्कीच एक लक्षणीय चित्रपट ठरणार आहे। चित्रपटात लोकमान्यांची भूमिका करतोय सुबोध भावे। एखादं पीरियड कॅरेक्टर रंगवण्याची सुबोधची ही पहिली वेळ नक्कीच नाही। याआधी सुबोधने बालगंधर्वांची भूमिका अगदी इत्तंभूत वठवली होती। सुयोग्य वेशभूषा आणि अगदी यथायोग्य मेकअप या दोन गोष्टींमुळे बालगंधर्व तसेच्या तसे उभे राहिले आणि सुबोधने अर्थातच उत्तम अभिनयातून उरलेली कामगिरी पार पाडली। आणि आता तब्बल 4 वर्षांनी म्हणजे 2015 मध्ये सुबोध भावे पुन्हा एकदा अशा पीरियड ड्रामामध्ये एक ऐतिहासिक पात्र रंगवतो आहे लोकमान्यांचे। त्यांच्या फर्स्ट लुकचे अनावरण अगदी लाईव्हली होते। पुण्याच्या शनिवार वाड्यावर अवतरले पुनश्च लोकमान्य आणि अर्थात इतक्या उत्तम प्रकारे साकारलेल्या लोकमान्यांना पाहून लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले। लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटाच्या टीजर मधूनच आपण लोकमान्यांच्या आवाजाची झलक ऐकली आणि आता लवकरच लोकमान्यांचा रील अवतार आपल्या समोर येईल 2 जानेवारीला। चित्रपटाबाबतची तुमची उत्सुकता काय आहे आमच्यापर्यंत नक्की पोहोचू द्या। नमस्कार, मी सुयश टिळक। प्लीज सबस्क्राईब करा राजश्री मराठीवर।